टायटल टाकून झालं असेल तर आपण पुढे जाऊ. ओके. येस सर. बघा इथे फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय असतो ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला दाखवतो इकडे, मग तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. फेअर व्हॅल्यू गॅप हा 3 कॅन्डल मध्ये काउंट केला जातो. ठीक आहे. तो कसा काउंट करायचा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो इकडे. ओके. व्हॅल्यू गॅप कसा मार्क केला जातो इकडे बघा. एक नंबरची जी कॅन्डल असते, एक नंबरची कॅन्डल तिचा हाय, एक नंबरची जी कॅन्डल आहे तिचा हाय मार्क करायचा असतो आणि 3 नंबरची कॅन्डल आहे तिचा लो मार्क करायचा असतो. 2 नंबरची कॅन्डल स्किप करून 3 नंबर कॅन्डलचा लो मार्क करायचा. 1 नंबर कॅन्डलचा हाय आणि 3 नंबर कॅन्डलचा लो यांच्यामध्ये जो गॅप दिसतो या गॅपला काय म्हणतात? फेअर व्हॅल्यू गॅप. ओके. समजलं सर्वांना? सर गिव अवेचा रिझल्ट दिला का सर? गिव अवेचा रिझल्ट मध्ये जे अकाउंट्स पडले इन्स्टाचे त्याचे तुम्हाला रिझल्ट नंतर दाखवणार आहे आणि रिझल्ट तुम्हाला ग्रुपवर डायरेक्ट मिळेल. म्हणजे जो विनर असेल त्याचा इंस्टाग्रामला रील्स मिळेल तुम्हाला डायरेक्ट कोण विनर झालाय तो. ओके. ठीक आहे सर, ठीक आहे. हा, तुम्हाला गिव अवे मध्ये जे काही नावं सिलेक्टेड झाले ती तुम्हाला दाखवतो नंतर ना. ओके. ओके सर. हा, शेवटला मिळेल ते. पहिल्यांदा फोकस करू स्टडीकडे आणि मग तिकडे जाऊ. ओके. हा सर, ठीक. ओके. तर बघा मार्केट जेव्हा पण वरती जात असतं तेव्हा फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो यांच्यामधील जो गॅप असतो त्याला फेअर व्हॅल्यू गॅप बोलतात. ओके. मार्केट वरती जाताना हा फेअर व्हॅल्यू गॅप तयार करतो, म्हणून हा फेअर व्हॅल्यू गॅप जो आहे हा कोणता फेअर व्हॅल्यू गॅप आहे तुमच्याकडे? प्लस बुलिश. बुलिश एफव्हीजी आहे. ओके. बुलिश एफव्हीजी ला शॉर्ट फॉर्म मध्ये प्लस एफव्हीजी बोलतात. ओके. ओके. ह्याला बीसी सुद्धा म्हटलं जातं, लक्षात घ्या. ओके. सर 3 कैंडल की जगह 4 कैंडल भी हो सकती है ना? हाँ हो सकती है, लेकिन हमें अकॉर्डिंग थ्री कैंडल भी ये चेक करना. ठीक है. ओके. मैं आपको चार्ट पे दिखाता हूँ ये फेयरवेल गैप में. ओके. इसको बुलिश एफव्हीजी बोलेंगे. बुलिश एफव्हीजी अपने लिए मार्केट में सपोर्ट का काम करेगी. ठीक है. हा जो बुलिश एफव्हीजी तयार झालाय हा मार्केटमध्ये आपल्याकडे सपोर्टचं काम करणार. म्हणजे वरून जेव्हा आपण प्राइस ह्याच्यामध्ये येणार त्यावेळेला प्राइस इथून वरती जाण्यासाठी काय होईल, तयार होऊ शकते. लक्षात घ्या. ओके. समजलं सर्वांना? बुलिश एफव्हीजी हा सपोर्टचं काम करतो. नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर. बुलिश एफव्हीजी हा सपोर्टचं काम करतो. बुलिश एफव्हीजी जो पण बनतो तो तुमच्याकडे सपोर्टचं काम करतो. इथेपर्यंत सगळ्यांना माहिती आहे? समजलं इथेपर्यंत? येस सर. ओके. आता तुम्हाला बेरिश एफव्हीजी दाखवतो. हा तुमच्याकडे झाला बुलिश एफव्हीजी. आता तुम्हाला मी बेरिश एफव्हीजी दाखवतो. जेव्हा पण मार्केट खाली जात असतं त्यावेळेला पण असंच काउंट करायचं. जसं आपण वरती जाताना काउंट केलं तसंच काउंट करायचं इकडे पण. फर्स्ट जो कॅन्डल आहे, आता खाली जात असताना वरून मोजायला चालू करायचं. फर्स्ट जो कॅन्डल आहे त्याचा लो मार्क करायचा आहे आणि थर्ड जो कॅन्डल आहे त्याचा हाय मार्क करायचा आहे. ओके. बघा गॅप दिसतो की नाही? हा जो गॅप आहे याला काय बोलतात? फेअर व्हॅल्यू गॅप बोलतात. ओके. आणि हा जो गॅप आहे तो बेरिश असणार आहे तुमच्याकडे. ठीक आहे. हा जो गॅप आहे तुमच्याकडे बेरिश आहे. बेरिश आहे याचा अर्थ तो कशाचं काम करणार आहे? रेजिस्टन्सचं काम करणार आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी लिहून घ्या, कारण की सपोर्ट अँड रेजिस्टन्स ज्या पद्धतीने आपण यूज करतो त्या पद्धतीनेच हे काम करतात. ठीक आहे. हा एफव्हीजी मायनस एफव्हीजी म्हणून ओळखला जाईल. ठीक आहे. आणि याचं ड्रॉइंग करून घ्या. जे पण नवीन लोक आहेत त्यांनी याचं ड्रॉइंग करून घ्या.
सर इसको टाइम फ्रेम पे क्या कौन से टाइम फ्रेम पे चेक करना चाहिए? वो दिखाता हूँ मैं आपको, ठीक है. ओके ओके. सर रेकॉर्डिंग स्टार्ट करा प्लीज, मला वाटतं झालं नाहीये चालू तरी. ओके, नाही चालू झालं रेकॉर्डिंग, तरी पण मी एकदा एक्सप्लेन करतो. हो हो सर. नाही, गडबडीमध्ये ते गिव्ह अवेच्या गडबडीमध्ये सगळं. नाही ते अपलोड होताना मग हे होईल. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, बुलिश एफव्हीजी म्हणजे फर्स्ट कॅन्डलचा हाय अँड थर्ड कॅन्डलचा लो यांच्यामधील जो गॅप आहे त्याला बुलिश एफव्हीजी बोलतात. आणि बेरिश एफव्हीजी फर्स्ट कॅन्डलचा लो अँड थर्ड कॅन्डलचा हाय यांच्यामधील जो गॅप आहे त्याला मायनस एफव्हीजी बोलतात. बुलिश एफव्हीजी हा मार्केटमध्ये सपोर्टचं काम करतो आणि बेरिश एफव्हीजी हा मार्केटमध्ये कशाचं काम करतो? रेजिस्टन्सचं काम करतो. ओके, हे तुमच्याकडे रेजिस्टन्सचं काम करतो, हे सगळं नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपण चार्टवर जाऊ बघायला. ओके, एक मिनिट, आपण आता बुलिश एफव्हीजी काय म्हणजे कोणाला तरी विचारूया, म्हणजे रेकॉर्डिंग आता चालू झालंय त्यामुळे आता विचारतो मी. ठीक आहे, न्यू स्टुडंट मध्ये कोण असेल तर त्याने सांगू शकता. कोण सांगू शकणार का बुलिश एफव्हीजी काय असतो, बेरिश एफव्हीजी काय असतो? पहिल्या कॅन्डलचा हाय आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो म्हणजे प्लस एफव्हीजी, म्हणजे यांच्यामधील मार्केट गॅप, यांच्यामधील गॅप म्हणजे प्लस एफव्हीजी. ओके, आणि मायनस एफव्हीजी काळ्या कॅन्डल पहिली कॅन्डल लो आणि तिसरी कॅन्डल हाय. ओके, ऍक्च्युली काळ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही, तुम्हाला दाखवतो. कारण की इथे सगळ्यात वरती कॅन्डल कोणती पण असू शकते, लक्षात घ्या. ज्यावेळेला आपण चार्टवर जाणार त्यावेळेला तुम्हाला मी गोष्ट दाखवतो. ठीक आहे, आणि कोण सांगू शकतं का? हॅलो, हा बोला. फर्स्ट कॅन्डलचा हाय, हा, थर्ड कॅन्डलचा लो, सपोर्टचं काम करतो ते. तसं डायरेक्ट म्हणायचं नाही बघा. कसं मी कसं सांगतो बघा, फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो यांच्यामधील जो गॅप असतो त्याला फेअर व्हॅल्यू गॅप बोलतात. ओके, आणि हा फेअर व्हॅल्यू गॅप वरती जाताना तयार होत असेल तर त्याला बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप बोलतात. आणि बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप हा तुमच्यासाठी कशाचं काम करतो? सपोर्टचं काम करतो. तसंच मार्केट जेव्हा पण खाली जात असताना फर्स्ट कॅन्डलचा लो आणि थर्ड कॅन्डलचा हाय याच्यामधील जो गॅप असतो त्याला मायनस फेअर व्हॅल्यू गॅप बोललं जातं. आणि मायनस फेअर व्हॅल्यू गॅप हा तुमच्याकडे रेजिस्टन्सचं काम करतो. ओके, समजलं? ओके, नोट डाऊन करून घ्या सगळ्या गोष्टी. नोट डाऊन झाले असेल तर हँड राईज करा, पुढे दाखवतो तुम्हाला मी. झालंय सर्वांचं? येस सर. ओके, आता आपण चार्टवर जाऊ. ओके, ह्या गोष्टी बघण्यासाठी आपण चार्टवर जाऊ. ठीक आहे, बघा इथे आता जेव्हा पण मार्केट वरती चाललंय त्यावेळेला कसा काउंट करायचा? कारण की मगाशी कोणतरी म्हटलं की 4 कॅन्डल असतील तर ऍक्च्युली 4 असून दे ना 5 असून दे, पण मोजताना कसं करायचं? बघा इथे ह्या कॅन्डल आणि या कॅन्डल 1 2 3 ह्या 3 कॅन्डल मध्ये गॅप दिसतो का तुम्हाला? हो, एक मिनिट दाखवतो तुम्हाला मी. ही फर्स्ट कॅन्डल आहे, तिचा मार्क मी इथे केला. ओके, आणि ही सेकंड झाली आणि ही थर्ड झाली. तुमच्याकडे गॅप दिसतो का हिच्यामध्ये? नाही, बरोबर आहे. मग ह्या कॅन्डलला मी स्किप केलं. ओके, आणि ह्या कॅन्डलला धरलं. मग ह्या कॅन्डलचा मी हाय मार्क करून घेतला. ठीक आहे, हे बघा हा हाय मार्क करून घेतला. ठीक आहे,
हा हाय मार्क करून घेतला आणि हा 3 नंबरच्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला. बघा गॅप दिसतो का? आहे. आहे. या गॅपला काय म्हणायचं? मार्केट वरती जाताना गॅप तयार झाला FVG. FVG म्हणायचं. ठीक आहे. आता बघा इथे हा FVG रेक्टँगल टूल असतो तुमचा, जो हा चौकोन असतो. ओके, त्याने मार्क करायचं असं. आणि हा ह्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती थोडी कमी करायची अशी. त्यामुळे तुम्हाला तो मार्क प्रॉपर करता येईल. ठीक आहे. हे काय अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने मार्क. हा FVG कोणता आहे तुमचा? प्लस FVG. प्लस FVG. हा सपोर्टचं काम करणार आहे. मग काय करायचं? त्याला नाव पण द्यायचं. त्याला नाव पण द्यायचं प्लस FVG प्लस तो कोणत्या टाइम फ्रेमचा ते पण द्यायचं. बघा दिसतं, अशा पद्धतीने तो मार्क करायचा असतो. ओके, समजलं सर्वांना? ओके, आता बघा परत बघा. आता ह्या कॅन्डल पासून आपण सुरुवात केली. आता ह्या कॅन्डल पासून सुरुवात तुम्ही परत करू शकताय. ओके, बघा इथे या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो गॅप दिसतो का? बघा तुम्हाला दिसतोय गॅप? हो. बघा इथे या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो गॅप दिसतो. या गॅपला काय बोलतात? फेअर व्हॅल्यू गॅप. ओके, FVG हा FVG तुमच्याकडे प्लस FVG म्हणून काम करेल, म्हणजे सपोर्टचं काम करणार. आणि कोणता टाइम फ्रेम आहे ते नोट डाऊन करायचं तिकडे. ओके, परत बघा वरती. आता आता ही कॅन्डल झाली, ही कॅन्डल झाली. ह्या कॅन्डलला धरून जर तुम्ही गॅप मोजायला गेला तर बघा गॅप दिसतो का? ह्या कॅन्डलचा हाय मार्क केला, मधली कॅन्डल सोडली, तिसऱ्या कॅन्डलमध्ये गॅप दिसतो का इकडे? नाही. नाही दिसत. ओके, मग परत त्याच कॅन्डल स्किप करायचे आणि पुढचे कॅन्डल मार्क करायचे. बघा इथे गॅप दिसतो का तुम्हाला? बघा आहे गॅप. फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो गॅप दिसतोय इकडे? हा. दिसतोय. हा काय झाला तुमच्याकडे? FVG झाला. ठीक आहे. हा प्लस FVG नाव टाकायचं, प्लस टाइम फ्रेम पण टाकायचे, कारण की ज्या वेळेला तुम्ही छोट्या टाइम फ्रेमला शिफ्ट होताय त्यावेळेला तुम्हाला ते दिसायला पाहिजे. डेलीवरून 1 आवरला गेलो, हे बघा डेलीवरून 1 आवरला गेलो. इनसाइड कॅन्डल नाही, इनसाइड कॅन्डलचा काही संबंध येत नाही. हे बघा डेलीवरून 1 आवरला गेलो आणि 1 आवरला वरून मार्केट आलं तुमच्या FVG मध्ये. बघा तुम्ही जो मार्क केला FVG त्याच्यामध्ये मार्केट आलं का? या केसमध्ये इथे तुम्हाला बघायचा असतो तो काय? MSS बघायचा असतो. ओके, आणि तो MSS कुठं होणार आहे? या कॅन्डलच्या वरती होणार आहे. असं इथे तुमचा MSS होणार. आणि MSS झाल्यानंतर ना करेक्शनला एंट्री घ्यायची असते. तर MSS काय असतं? हे सगळं स्क्रिप्ट आहेत, नॉलेज आहेत, ते पुढे जाऊन तुम्हाला सगळं मिळेल. ओके, बघा हे अशी एंट्री घ्यायची आणि एंट्री घेतल्यानंतर ना तुमचं मार्केट वरती जातं. ओके, समजलं? आता भरपूर जणांना हा MSS काय असतो हे कळत नाही, त्यामुळे बाकीच्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये येतात. त्या फक्त MSS माहित असून पण नाही चालत, कारण की FVG कसा मार्क करायचा, कुठे मार्क करायचा, वरून कुठपर्यंत मार्केट येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून याव्या लागतात. ठीक आहे. ह्या FVG मध्ये टाइम फ्रेम शिफ्ट करायचा असतो आणि टाइम फ्रेम शिफ्ट करून मग ट्रेड घ्यायचा असतो. ओके, असे ट्रेड आपले भेटतात का? म्हणजे आपले ह्याला आपलं म्हणजे ट्रेडिंगला? हो मिळतात की, सगळीकडे मिळतात. तुम्ही मार्किंग वगैरे करून ठेवत असाल तर मिळतात की. ओके, हा बुलिश FVG मार्किंग करायचं ओके. समजलं सर्वांना? ओके, ओके. आता बेरिश FVG दाखवतो तुम्हाला मी. बेरिश FVG दाखवतो. ऍक्च्युली मार्केट ज्या वेळेला डाऊन साईडला जात असतं त्यावेळेला बेरिश FVG मिळतात, तुम्हाला लक्षात घ्या. ओके, बघा इथून मार्केट खाली चाललंय, मग त्यावेळेला इकडे बघा हा फर्स्ट कॅन्डल आहे, हिचा मी काय केला? लो मार्क केला. आणि हा थर्ड कॅन्डल आहे, बघा गॅप दिसतो का? दिसतो गॅप? येस सर. बघा इथे पण बघा, हा फर्स्ट कॅन्डल आहे आणि हा थर्ड कॅन्डल आहे, गॅप दिसतोय? हो. इथे पण बघा, हा फर्स्ट कॅन्डल आहे, हा इनसाइड आहे. समजा इनसाइड कॅन्डलचा पण FVG धरतात, लक्षात घ्या. हा तुमच्याकडे गॅप आहे, इथे पण गॅप आहे, बरोबर आहे? हो, समजलं सर. तुम्हाला?
एफईजी कसा मार्क करायचा आणि तो रेक्टँगलनी मार्क करायचा. हा रेक्टँगल टाकायचं, असं मार्किंग करायचं, रेक्टँगल टाकायचा, मार्किंग करायचं, असं रेक्टँगल टाकायचा आणि मार्किंग करायचं असं. आणि त्याला नाव पण द्यायला विसरायचं नाही, कारण की तो समजायला पाहिजे कोणत्या टाइम फ्रेमचा आहे तुम्हाला, तरच तुम्हाला खालती टाइम फ्रेम काय ते समजतात. मायनस एफईजी आहे हा आणि तो डेली टाइम फ्रेमचा आहे, म्हणून तशा पद्धतीने नाव द्यायचं. आणि जेव्हा ह्याच्या आतमध्ये जेव्हा पण मार्केट येईल त्यावेळेला सेलिंगचे ट्रेड घ्यायचे, सेलिंगचे ट्रेड घ्यायचे. सर एक क्वेश्चन होता. हा, तो आपण पहिला फर्स्ट वरचा जो एफईजी मार्क गेला, आता तो पहिली तर कॅन्डल ग्रीन आहे आणि बाकीच्या 2 ब्लॅक, असा एफईजी आपण चालतो का? चालतो. एफईजी मध्ये फक्त एवढंच तुम्हाला माहित पाहिजे की मार्केट खाली जातं की वरती जातं. इकडून मार्केट खाली चाललंय. हो सर. हा, इथे जर त्या एफईजी मध्ये गॅप कमी जास्त असला तर त्याचा काय फरक पडत नाही. जो काही गॅप आहे त्यालाच एफईजी बोलतात. ठीक आहे. ओके सर. ओके. हा, बाकी माईक बंद करा. हा बोला. एफईजी फेल होतो का? एफईजी फेल होतो का? आता हा प्रश्न जर तुम्ही विचारला असेल तर कसं असतं, एफईजी हा जो तुम्ही मार्क केला तो सगळ्या टाइम फ्रेमला दिसणार आहे. होय, सगळ्या टाइम फ्रेमला दिसणार ना. 15 मिनिटाला पण दिसणार, 1 आवरला दिसणार, 4 आवरला दिसणार, डेलीला दिसणार, हा बरोबर. सगळ्यांना दिसणार ना तो. मग कुठल्या टाइम फ्रेमचा वापरायचा हे तुम्हाला समजायला नको. हा, ते कसं फाइंड आउट करायचं? तेच, जेवढे मोठी टाइम फर्स्ट असेल ती महत्वाची असते, लक्षात घ्या. छोट्या 15 मिनिटाची एफईजी मार्क करून नाही चालत. ओके, मोठ्या टाइम ओके, फ्रेमची म्हणजे एफईजी चालतात, छोट्या टाइम फ्रेमची नाही चालत. ओके, म्हणजे 1 आवर पासून पुढे. हा, 1 आवर पासून पुढे जे काही एफईजी आहेत ते चालतात. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हा, एफईजी कसे मार्किंग करायचे समजलेत सर्वांना? समजलं एफईजी कसे मार्किंग करायचे? ओके ओके. हा, ठीक आहे. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो लिहून घ्या. या सगळ्या तुमच्याकडे ऍडव्हान्स गोष्टी आहेत. आय एफईजी टाका आणि इज इक्वल टू इनवर्स एफईजी. सर, हे रेकॉर्डिंग कुठे अपलोड करतात? युट्यूबला. युट्यूबला प्रायव्हेट मध्ये हे अपलोड होतं. जर तुम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये असाल तरच मिळणार तुम्हाला. कम्युनिटी कशी जॉईन करायची? ग्रुप आहेत की आपले, ओके. जिथे तुम्हाला लिंक मिळाल्या त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतात ते. अदरवाईज ते हे होत नाहीत. मी शोधलं सर, युट्यूबची लिंक नाही कुठे भेटली मला. पाठीमागं नवीन मध्ये. नवीन जॉईन झाला असणार तुम्ही, पाठीमागं लिंक टाकलेले आहेत, भरपूर लोकांना मिळालेले ते. तरी पण एकदा मी ओके. परत एकदा टाकायला लावतो ते. ओके ओके, थँक्यू सर. सर परवाची तेवढी व्हिडिओ बघा युट्यूबची. 100% देणार तुम्हाला मी. परत एकदा सगळ्या व्हिडिओची लिंक बंच मध्ये घेतो आणि तुम्हाला सप्लाय करतो. ठीक आहे. हॅलो हॅलो सर. हा, मी बरेच दिवस झाले तुमच्या युट्यूबला आणि तुमच्या कम्युनिटीमध्ये आहे बरं का. मला ते मी तुम्हाला हे मागितलं होतं, ते स्ट्रक्चर मॅपिंगचं जे इंडिकेटर म्हणले होते ना तुम्ही बनवलेलं आहे ना स्वतः. ते मी मला बनवलेलं नाही. मी बनवलेला नाही तो इंडिकेटर तयार आहे. पण मी काय म्हणतो, त्या इंडिकेटर पेक्षा तुम्हाला मी जे शिकवले त्याच्यामध्ये त्या पद्धतीने मॅपिंग करा, ते चांगलं राहील. कारण की इंडिकेटर ठराविक जागेला चुकीचं दाखवतो. आणि तुम्हाला जे शिकवलेले जे लेक्चर्स आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर युट्यूबला ते पडलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. इन्व्हेस्टमेंट आयडीएमचे जे एवढे काय व्हिडिओ आहेत ते सगळे बघून काढा स्टार्टिंग पासून, मग जमतं तुम्हाला ते. ओके. बरं. हा, कसं असतं, जमण्यासाठी मेंटर पण त्या लेवलचा लागतो, लक्षात घ्या. किंवा शिकवणारा तुम्ही काय स्टेप चुकल्यात ते समजायला लागतात, लक्षात घ्या. त्यामुळं मार्केटमध्ये डायरेक्ट विदाऊट अनुभव येण्यापेक्षा काहीतरी चांगला क्लास लावा. त्या क्लासचे फी काही एवढे जास्त नसतात. मार्केटमध्ये जेवढा काय लॉस करतात त्याच्यापेक्षा पण ते चांगलं असतं. गोष्टी शिकून ट्रेडिंग करणं हे वेगळं असतं. ओके. बरोबर. सर पेड क्लास मध्ये सगळं परत बेसिक होणार काय? पेड क्लास मध्ये तुमच्या हाताला धरून शिकवतोय आणि काय पाहिजे तुम्हाला?
मग झालं. हाताला धरून शिकवतोय आणि काय पाहिजे तुम्हाला? आणि जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत सगळं शिकवतोय आणि काय पाहिजे? तुमचे ट्रेड म्हणजे वेगळं काय, म्हणजे असं काही असं पर्सनल काय दुसरं वेगळं काय आहे का ट्रेड साठी काय वेगळं असं म्हणजे? म्हणजे जसं की मी एक कोर्स केलता बरं का. हा त्यांचं ते असं हे SMC ICT एक वेगळं आहे आणि त्यांची पर्सनल स्ट्रॅटेजी म्हणायचं सर त्यांना, स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी आहेत की भरपूर. परफेक्ट आपलं एक काही वेगळं आहे का तुमच्याकडे? भरपूर अशा स्ट्रॅटेजी आहेत आपल्याकडं, पण त्या स्ट्रॅटेजी कशी चालणार हे समजायला पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे? तर काय स्ट्रॅटेजी कशी मार्केटमध्ये 4 वर्षापासून आहे बरं कमीत कमी बरं का. हं म्हणजे मी असं विचारतो तुम्हाला, फ्री क्लास आहे तुमचा, मी आता डायरेक्ट बोलतो तुम्हाला बरं का. हं तर काय ते लोक इंडिकेटर वगैरे सॉफ्टवेअर बनवतात. हं ते मागच्या झालेल्या गोष्टी दाखवतात, पण ते मार्केटमध्ये वर्क करताना लॉस होतो आणि हं. कधीतरी लॉस होतो, म्हणजे ओके. कधीतरी प्रॉफिट होतो हं आणि पुन्हा माइंडसेट बिघडायला चालू होतो पुन्हा. ओके. किती लॉस केला मार्केटमध्ये? मी म्हणजे पैसे नसताना 3 लाख रुपये लॉस केलाय. पैसे नसताना मग कुणाकडे मागून घेतल्यात काय? हा. बर, आता एक 15,000 रुपये मागा आणि क्लास करा आपला आणि मग बघा काय होते ते. हम्म. कसं आहे, म्हणजे आता एक दुसरा एक क्लास केला त्याच्यात मला जरा रिझल्ट भेटायला लागलाय बरं का. हं तुम्ही एवढे म्हणजे क्लास केलेत, भरपूर क्लास केलेत ना? हा, आता एक लास्टचा केलाय मी, त्यात पण मला रिझल्ट भेटायला लागलाय आता. सर तुम्ही सर किती तुम्ही नाही, हॅलो सर दत्तात्रय सर, तुम्ही सगळ्यांचे क्लास करू नका, कुठला तरी एक क्लास करा, नाहीतर सगळंच कन्फ्यूज करचाल तुम्ही स्वतःला पण आणि नाही दुसऱ्यांना आताच्या पण. क्लासमध्ये मला रिझल्ट आहे. हॅलो, हा हा आताचा लास्टचा क्लास आहे ना, त्याच्यामध्ये मला रिझल्ट आहे. ओके ठीक आहे. हे बघा, हे दत्तात्रय सर, तुम्हाला उद्याच्या दिवसाला कोणती कॅन्डल येणार ही समजते का? का कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे आजपर्यंत ते जेवढे आजपर्यंत एवढे क्लास केलेत, बरोबर आहे? आज किती तारीख आहे? 30 तारीख आहे. उद्या किती तारीख आहे? 31 तारीख आहे. उद्याच्या कॅन्डलचा कलर आज कोणी सांगितलं का तुम्हाला? नाही ना. किती क्लास केलेत? काय म्हणले? किती क्लास केलेत त्यात कोणी सांगितलं का तुम्हाला? नाही नाही. ते मी सांगतोय, लक्षात घ्या. आता उद्याच्या कॅन्डलचा कलर का महत्वाचा असतो? ट्रेड घ्यायला मदत होईल. बाय आणि flip पर्यंत. कोणत्या साईडला मार्केट जाणार हे मत होतं, आणि त्या साईडला तुम्ही एंटर होऊ शकता, बरोबर ना? हे आपण सांगतो, बरोबर. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या क्लासमध्ये आणि त्यांच्या क्लासमध्ये डिफरन्स आहे. आणि युट्यूबमध्ये पण, आपल्या क्लासमध्ये पण, युट्यूबमध्ये सगळ्या पूर्ण युट्यूबमध्ये आणि आपल्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगून पुढच्या कलर जी कॅन्डल आहे ना पुढच्या येणारी, त्या कॅन्डलचा कलर तुम्हाला दाखवणार, सांगून दाखवणार, सांगून दाखवणार. आता काय मी भटजी वगैरे नाहीये, लक्षात घ्या, भविष्य सांगायला. बरोबर. त्यामुळं तुम्ही बघा एकदा, जरा बघा आपल्या क्लासचं नेचर आणि मग नंतर सांगा तुम्ही. नाही मार्केट बरोबर आहे. मार्केट आता कसं आहे, मार्केट हे अंदाज आहे ना, बरोबर आहे. ते अंदाज टेक्निकली बरोबर आहे ना तुमचं, हा, म्हणजे परफेक्ट असं, म्हणजे का बाबा जास्त चलते अशी टेक्निक तुमच्या नजरेत आहे का असं विचारतो तुम्हाला. तेच शिकवतोय, ओके. तेच शिकवतोय मी, बाण मारल्यासारखं आहे. तेच शिकवतोय, लक्षात दत्तात्रय घ्या. सर, दत्तात्रय सर, तुम्ही पहिल्यांदा हे बघा आणि तुम्ही स्वतःच तुम्ही परत मार्केट अनालाइज करणार, बाबा काय पुढे, ह्याच्या पुढे काय कुठली कॅन्डल होणार आहे आणि काय होणार आहे ते पहिल्यांदा क्लास करा तुम्ही. हा बरोबर आहे, बरोबर. बरं ठीक आहे, हे घ्या इन्व्हर्जन एफयूजी घ्या सर्वांनी. एफयूजी समजलं सर्वांना? एफयूजी समजला असेल तर इन्व्हर्जन एफयूजी घ्या. इन्व्हर्जन एफयूजी हा तुमच्याकडे कसं काम करणार मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे? बघा इकडे,
हे बघा मार्केट कोणत्या साईडला चाललंय? बॅरिश डाऊन साईडला. डाऊन साईडला. मग डाऊन साईडला जात असताना मार्केट कोणता एफव्हीजी बनवू शकतो? मायनस एफ मायनस एफव्हीजी. बरोबर आहे. आता मायनस एफव्हीजी इथे बनलेला आहे बनलेला. हा तुमच्यासाठी कशाचं काम करणार आहे? रजिस्टन्स. हा रेजिस्टन्सचं करणार आहे. ओके, रेजिस्टन्सचं करणार आहे याचा अर्थ इथून मार्केट इथं जाणार आणि इथून खाली जाणार. बरोबर ना? बरोबर आहे? हा. हा. इन केस मध्ये इथून मार्केट खाली गेलं नाही, इथून ही कॅन्डल अशी चालू झाली. बरोबर आहे? हे बघा ही अशी कॅन्डल अशी अशी वरती 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 थोडं जाते आणि वरती गेली आणि इन केस मध्ये त्या एफव्हीजीच्या वरती जाऊन जर कॅन्डल जर क्लोज झाली तर त्याने हा जो एफव्हीजी आहे त्याने रेजिस्टन्सचं काम केलं का? केलं? नाही. नाही केलं. कारण की इथून मार्केट ह्या एफव्हीजी मध्ये जाणार होतं आणि इथून खाली जाणार होतं, पण मार्केट डायरेक्ट एफव्हीजीच्या वरती जाऊन पडलं. वरती गेलं ना डायरेक्ट. बरोबर आहे. मग या केसमध्ये हा रेजिस्टन्सचा काम करणारा जो एफव्हीजी असतो तो पुढे जाऊन तुम्हाला कशाचं काम करणार आहे? तो सपोर्टचं काम करतो. लक्षात घ्या. इथे रेजिस्टन्स काम करणारा एफव्हीजी ज्यावेळेला डिस्क्वालिफाय होतो त्यावेळेला सपोर्टचं काम करतो. म्हणजे जेव्हा पण मार्केट वरून ह्या एफव्हीजी मध्ये येतं त्यावेळेला इथून कुठं जातं? परत वरती जातं, अप साईडला जातं. मग इथे कंडिशन काय झाली? मार्केटने खाली जाताना पहिल्यांदा काय तयार केलं? एफव्हीजी तयार केला. आणि हा एफव्हीजी मध्ये जेव्हा पण मार्केट गेलं त्यावेळेला त्या एफव्हीजीने रेजिस्टन्सचं काम नाही केलं, म्हणून तो पुढे जाऊन सपोर्टचं काम करणार. म्हणून ह्या एफव्हीजीला काय बोललं जातं? IFVG बोललं जातं. ओके, हा IFVG. बॉडीवर क्लोज व्हायला पाहिजे का सर? नुसतं वीक जाऊन आली तरी चालते? वीक जाऊन नाही, हा 50% जो एरिया एफव्हीजीचा त्याच्यावरती बॉडी जाऊन क्लोज केलीच पाहिजे. 50%च्या वरती किंवा 100%च्या वरती करत असेल तर चांगल्या पद्धतीने काम करणार तो. ठीक आहे. हा प्लस IFVG आहे कारण की हा सपोर्टचं काम करून मार्केटला वरती ढकलणार आहे. ओके, समजलं? हे ड्रॉइंग करून घ्या आणि त्याच्या पाठीमागं तुम्हाला ह्याचं हे पाहिजे असेल तर डेफिनेशन पाहिजे असेल तर मी परत एकदा सांगतो. ओके, परत एकदा सांगतो मी याची डेफिनेशन. लिहून घ्या पाहिजे तर, नोट डाऊन करून घ्या. ड्रॉइंग प्रॉपर करून घ्या, त्याच्यानंतर मी डेफिनेशन सांगतो. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. IFVGचं ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. त्याच्यानंतर तुम्हाला मी याचं डेफिनेशन सांगतो.
झालं असेल तर हँड राईज करा. ओके ठीक आहे, मला वाटतं झालंय तुमचं. ठीक आहे, बघा इथे याचे डेफिनेशन सांगतो. जेव्हा मार्केटमध्ये बेरिश एफव्हीजी रजिस्ट्रेशनचं काम करत नाही त्यावेळेला तोच बेरिश एफव्हीजी पुढे जाऊन सपोर्टचं काम करतो, यालाच IFVG बोलतात. ओके, नोट्स लिहून घेऊ सर. हा घ्या ना, तुम्हाला ते मार्किंग करायला लागतात, लक्षात घ्या. हे तुम्हाला चार्टवर सहजासहजी सापडत नाही आहे. परत बेरिश एफव्हीजी, हा बेरिश एफव्हीजी जेव्हा रजिस्ट्रेशनचं काम करत नाही किंवा बेरिश एफव्हीजी जेव्हा डिस्क्वालिफाय होतो त्यावेळेला तोच एफव्हीजी पुढे जाऊन सपोर्टचं काम करतो, म्हणून ह्या एफव्हीजीला इन्व्हर्जन एफव्हीजी बोललं जातं. सर किती आवाजचं बघायचं, काय झालं? कमीत कमी हॅलो? किती आवाजचं बघायचं IFVG? IFVG वगैरे हा. तुम्ही पेड कोर्स केलाय ना आपला? होय सर. ओके, तुम्हाला ते सांगतो मी. तुम्हाला मेसेज करा मला नंतर. ठीक आहे सर. हो हो चालेल. तुम्ही ज्या त्या वेळेला ते स्टडी केलं नसल्यामुळे या गोष्टी तुमच्या होत्यात. पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून क्लिअर करून घ्या. ओके. हा, बेरिश एफव्हीजी जेव्हा डिस्क्वालिफाय होतो त्यावेळेला तो रजिस्ट्रेशनचं काम करतो. सपोर्टचं काम करतो का रेजिस्टन्सचं? सपोर्टचं रेजिस्टन्स काम करणारा एफव्हीजी जेव्हा डिस्क्वालिफाय होतो त्यावेळेला तो पुढे जाऊन सपोर्टचं काम करतो. आता हा पहिल्यांदा रेजिस्टन्सचं काम करणार होता ना, ज्या वेळेला खाली गेलं तेव्हा मार्केट. हो. मग ही कॅन्डल त्याच्या वरती जाऊन क्लोज झाली. मग क्लोज झाली याचा अर्थ हा एफव्हीजी डिस्क्वालिफाय झाला. मग डिस्क्वालिफाय झाल्यावर तोच एफव्हीजी पुढे जाऊन कशाचं काम करणार आहे? सपोर्टचं काम करणार. ओके, हा सर. सर तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता, बघितलाय सर? कोणता? ऑपरेटर थिअरीचा. नाही बघितला, पाठवून ठेवा परत एकदा. बर बर ठीक. झालं याचं ड्रॉइंग, पुढचा घेऊया आपण. हो सर. हा बुलिश आहे, लक्षात घ्या. हा बुलिश IFVG आहे. हा तुमच्यासाठी बुलिश IFVG आहे. ठीक आहे, आता बेरिश IFVG दाखवतो तुम्हाला मी. फर्स्ट टाइम जेव्हा पण मार्केट वरती जातं त्यावेळेला एक एफव्हीजी बनवतो. हा जो बुलिश एफव्हीजी आहे हा तुमच्याकडे कशाचं काम करणार आहे सांगा मला. मगाशी तुम्हाला सांगितले बुलिश एफव्हीजी काय काम करतो? सपोर्टचं काम करतो, बरोबर ना? हो. मग त्याच्यानंतर एक कॅन्डल आली, अशी तेच बनली, ती ब्लॅक कलरची झाली ती. ओके, तुमच्या एफव्हीजी मध्ये मार्केट आले का? नाही आला अजून. नाही आलं. आणि त्याच्यानंतर जी सेकंडची कॅन्डल आहे ती एफव्हीजीच्या खाली जाऊन क्लोज झाली. एफव्हीजी काय झाला? डिस्क्वालिफाय झाला. सपोर्टचं काम केलं का त्या एफव्हीजीने? नाही सपोर्ट तोडला. सपोर्ट तोडला, त्यावेळेलाच तो एफव्हीजी पुढे जाऊन कशाचं काम करणार? मग
रेजिस्टन्सचं काम करणार, म्हणून ह्या एफव्हीजी ला बेरिश आयएफव्हीजी बोललं जातं. ठीक आहे, समजलं? सपोर्टच्या खाली जेव्हा पण मार्केट गेलं त्यावेळेला तो रेजिस्टन्सचं काम करणार आहे, म्हणून ह्या एफव्हीजी ला बेरिश आयएफव्हीजी बोललं जातं. ठीक आहे, समजलं सर्वांना? हो सर. चॅटवर जायचं आपण, तोपर्यंत ही ड्रॉइंग वगैरे सगळं करून घ्या. बेरिश आयएफव्हीजी बोललं जातं याला. ड्रॉइंग झाल्यानंतर हँडराईज करा. पाण्याची बाटली दे जरा तिथली. सर झालं? झालंय सर्वांचं? वाटते. डेफिनेशन काय येईल सांगा. झाले सर. डेफिनेशन काय येईल सांगा. जेव्हा बुलिश एफव्हीजी सपोर्टचे काम करत नाही हम्म, तेव्हा तोच एफव्हीजी पुढे जाऊन रेजिस्टन्सचे काम करतो. त्याला कोणता एफव्हीजी बोलतात? आयएफव्हीजी. कोणता, बेरिश की बुलिश? बुलिश बेरिश. बेरिश बोलतात, लक्षात घ्या. पहिला हा. जो पहिला एफव्हीजी बुलिश असेल आणि तो तोडला तर तो उलट्या साईडला काम करणार. आणि हो सर. पहिलाच एफव्हीजी तुमचा जर बेरिश असेल, बघा पहिलाच एफव्हीजी तुमचा बेरिश असेल आणि तो तोडला तर तो कशाचं काम करणार? सपोर्टचे काम करणार. सपोर्टचे काम करणार. ठीक आहे, इथेपर्यंत सगळं क्लिअर आहे? हा सर. हा, ज्यांचं पण क्लिअर आहे त्यांनी कमेंट मध्ये कमेंट करा क्लिअर. फास्ट करा.
ज्यांचं पण क्लिअर आहे त्यांनी क्लिअर म्हणून कमेंट करा. ओके ठीक आहे, आपण आता चार्टवर बघूया. ओके, चार्टवर बघूया. ठीक आहे, तुम्हाला मी चार्टवर दाखवतो. बघा चार्टवर दाखवतो तुम्हाला मी. पहिल्यांदा मी इथे एफव्हीजी मार्क करून घेतलाय. बघा कोणत्या टाइम फ्रेमचा आहे. डेली टाइम फ्रेम. डेली टाइम फ्रेमचा. ठीक आहे, हा एफव्हीजी माझा डेली टाइम फ्रेमचा आहे. बरोबर आहे. डेलीच्या टाइम फ्रेम वरून मी 1 आवरच्या टाइम फ्रेम वर जातो. ठीक आहे, बघा आता डेलीच्या टाइम फ्रेम वरून मी 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये गेलो किंवा 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये गेलो. हे बघा डेलीचा एफव्हीजी मध्ये वरून मार्केट आलं. तर नॉर्मली आपण डेलीच्या टीआरटी बघायला गेलं तर 4 आवर्स घेतो ना. नाही, तो विषय वेगळा आहे. सीआरटीचा विषय वेगळा आहे, एफव्हीजीचा विषय वेगळा आहे. ओके, डेलीचा एफव्हीजी मध्ये जेव्हा पण वरून मार्केट आलं म्हणून मी एफव्हीजी डिलीट करतो, म्हणजे तुम्हाला मला आयएफव्हीजी दाखवायचंय म्हणून. ओके, बघा इथे वरून जेव्हा पण मार्केट आलं तेव्हा एक एफव्हीजी तयार केला होता मार्केटने. बघा बेरिश एफव्हीजी तयार केला होता का इकडे. येस सर. बेरिश एफव्हीजी तयार केला होता. बेरिश एफव्हीजीच्या वरती जाऊन कॅन्डल क्लोज झाली. हा, हा. तोच एफव्हीजी पुढे जाऊन कशाचं काम करणार आहे. सपोर्ट. सपोर्ट. मग इथे तुमचा ट्रेड कुठला येईल. बाईंगचा. बाईंगचा. बघा प्रॉफिट होते का नाही. होते प्रॉफिट. हो सर, एक नंबर. होते का प्रॉफिट. बघा आले मार्केट परत तिकडे खाली. नाही आलं सर. हे बघा एक गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये अर्धवट नॉलेज घेऊन ट्रेड नका करू. कारण की मी तुम्हाला दाखवतोय, लक्षात घ्या, पण ते ऍक्च्युअल मध्ये कुठं चालवायचं असतं याचं लॉजिक कोणाकडे नाही, लक्षात घ्या. बरोबर ना. ते जर लॉजिक पाहिजे असेल तर तुम्हाला आमचा पूर्ण ऍडव्हान्स कोर्स केला पाहिजे ना, तर तुम्हाला काहीच समजत नाही. ओके. येस सर. हा, त्यामुळं कारण की असे आयएफव्हीजी वगैरे भरपूर ठिकाणी होतात, पण ते चालले पाहिजेत. त्यामुळं मार्केटमध्ये लॉस करण्यापेक्षा एक चांगला क्लास करा. माझाच नाही करा म्हणत असं, तुम्ही कोणता पण चांगला करू शकता, पण तुमच्यावर त्याचा विश्वास असेल तर करा. कारण की भरपूर क्लास करून माझ्याकडे असे भरपूर स्टुडंट आलेले आहेत. माझ्याकडे आता हिंदीची पण बॅच आहे आणि ह्याची पण बॅच आहे, मराठीची पण बॅच आहे. ओके, बघा आता अनेक ठिकाणी दाखवतो, दुसऱ्या स्क्रिप्ट मध्ये दाखवतो. ठीक आहे, दुसऱ्या स्क्रिप्ट मध्ये दाखवतो तुम्हाला. हो का, इथे मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये इथे ऑर्डर ब्लॉक आहे आणि इथे मार्केट आले. मंथलीवरून मी डेलीला जाणार आहे. ठीक आहे, डेलीला जाणार आहे. डेलीला गेल्यानंतर ना त्या ह्याच्यामध्ये जेव्हा पण मार्केट जाईल त्यावेळेला एफव्हीजी तयार होतात. हो का, इथे एफव्हीजी तयार झालाय, इथे एफव्हीजी तयार झालाय. 2 एफव्हीजी तयार झाल्यात. पुढच्या 2 ब्लॅक कॅन्डलने एफव्हीजी ला डिस्क्वालिफाय केलं. येस सर. मग हाच एफव्हीजी तुमच्याकडे कशाचं काम करणार आहे. रेजिस्टन्स. इथं ट्रेड घेतला, ह्याच्यावरती एसएल दिला आणि तिथनं पुढे मार्केट. सर एक विचारायचं आहे. आता तुम्ही हा बोला. आता आपण बघितलं वरती 2 एफएजी तयार झालेत. तर आता मला असा एक क्वेश्चन आहे की या दोघांमधून मार्केट कुठच्या एफईजी ला जास्त महत्व देणार. हा ठीक आहे, त्याच्यासाठी 1-2 सेशन मध्ये सगळं समजत नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी पूर्ण माझे सेशन जॉईन करावे लागतात. ओके ओके सर. हा, कारण की ते जे नॅरेटिव्ह आणि जे बायस असतं
नॅरेटिव्ह आणि बायस शिकवायचीच मी पैसे घेतो, बाकी कशाचं घेत नाही. बाकी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या युट्यूबवर पडल्यात फ्री. सर क्लासेसची फी काय? क्लासची फी आहे 15,000 रुपये. 15,000 रुपयामध्ये तुम्हाला लाईफ टाईम सर्व्हिस मिळते, रिपीटर बॅचेस मिळतात. जोपर्यंत तुम्हाला समजत नाहीत सगळ्या गोष्टी तोपर्यंत तुम्हाला शिकवलं जातं. रेकॉर्डिंग सेशन्स मिळतात. आणि काय पाहिजे तुम्हाला? ऑनलाईन का? ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण. ओके सर. माईक बंद करा. ओके. आणि दाखवू तुम्हाला. ऍक्च्युअली त्याची जागा समजायला लागते तुम्हाला. त्याची जागा समजत असेल तर तिथे 100% भरणार. आता मला कुठे माहित होतं की मी छोटा टाइम फ्रेमवर गेल्यावर तिथे 100% तो एफईजी असणार नाही. मला माहित नव्हतं ना. पण मला कसं समजायचं की तिकडे एफईजी तयार झाला, बरोबर ना? ऍक्च्युअल मध्ये तिथे तुम्हाला जागा समजायला लागतात. हा एफईजी मार्क केला, 3 महिन्याच्या टाइम फ्रेमवर विकलीवर गेलो आणि विकलीवर गेल्यानंतर 100% तिकडे विकली किंवा डेलीवर तिकडे आयएफईजी तुम्हाला भेटून येतो आणि त्या आयएफईजी मध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा असतो. तेव्हा इकडे वरून जेव्हा पण मार्केट आलं त्यावेळेला हा एफईजी तयार झाला. ह्या एफईजीच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली आणि तोच एफईजी पुढे जाऊन कशाचं काम करणार आहे? सपोर्टचं काम. बघा काय केलंय. बघा काय केलंय. केलंय का? येस सर, केलंय की. केलंय. मग एक गोष्ट अशी असते, सगळ्या गोष्टी तुम्हाला युट्यूबला मिळतात फ्रीमध्ये, बरोबर ना? पण त्या सिक्वेन्सने कशा वापरायच्या किंवा कोणत्या जागेला वापरायच्या हे कोणी सांगत नाही. मग ह्या गोष्टी जर प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्हाला सगळा आपला ऍडव्हान्सचा कोर्स करावा लागतो, लक्षात घ्या. बरोबर आहे? कारण की मला माहित होतं का, मी ज्यावेळेला हा मोठ्या टाइम फ्रेमचा एफईजी मार्क केला त्यावेळेला मला माहित होतं का तिथे आयएफईजी तयार होणार आहे किंवा काय तयार होणार आहे आणि हे पीवाय चालणार आहे की नाही हे पण तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या. कारण की एफईजी एका रॅलीमध्ये भरपूर येतात. बघा आता कुठला एफईजी चालणार आहे हे कोण कधी सांगत नाही, लक्षात घ्या. हा एफईजी तयार झालाय, त्याच्यानंतर हा एफईजी तयार झालाय, त्याच्यानंतर इथे एक एफईजी तयार चाललाय, त्याच्यानंतर इथे एक एफईजी तयार झालाय. 4 एफईजी आहेत. 4 एफईजी मध्ये कुठला एफईजी चालणार हे कोण सांगते तुम्हाला? नाही सर. ते मी सांगतोय. नेक्स्ट कॅन्डल कोणती होणार ते आपण सांगतोय. आणि काय पाहिजे तुम्हाला? ओके. आयएफईजी समजला सर्वांना? येस सर. ओके, बोला. काय म्हटलं? आवाज येत नाही. आजचा जो म्हणजे हे सेशन ऍडव्हान्स बॅचचं सेशन आहे का? हो, ऍडव्हान्स बॅच सेशन आहे. झालं इथेपर्यंत? आयएफईजी समजला सर्वांना? येस सर. त्याच्या पुढे बीपीआर घ्या. बीपीआर म्हणजे बॅलन्स प्राइस रेंज. बीपीआर म्हणजे बॅलन्स प्राइस रेंज.
बॅलन्स प्राइस रेंज लिहून घ्या. हॅलो. येस सर. बॅलन्स प्राइस रेंज लिहून घ्या सर्वांनी. डन हा सर. घेतलं सर. एफईजी समजला सर्वांना? आयएफईजी समजला? लिहिलं सर. ओके. आता हा बॅलन्स सर. प्राइस रेंज. बॅलन्स प्राइस रेंज. ओके. हे काय आहे? ओके. आता बॅलन्स प्राइस रेंज म्हणजे तुम्हाला दाखवतो काय आहे. मार्केट वरून ज्या वेळेला खाली जात होतं, एक मिनिट. मार्केट ज्या वेळेला पण वरून खाली जात होतं त्यावेळेला काय तयार झाले बघा इथे. एफईजी तयार झालाय. हो. हा एफईजी तुमच्याकडे कशाचं काम करणार आहे? रेजिस्टन्सचा. रजिस्टन्सचं काम करणार आहे, बरोबर आहे. आता ह्या बरोबर आहे. एफईजीच्या वरती जाऊन कॅन्डल जर क्लोज झाली डायरेक्ट, ठीक आहे, बरोबर. तर काय झाला? हा IFVG आयएफईजी सपोर्ट. झाला. तो सपोर्टचं काम करणार, ठीक आहे. आणि समजा Yes. नेक्स्ट कॅन्डल जर ह्या एफईजी मध्ये न येता जर वरती गेली, ओके, ह्या एफईजी मध्ये न येता जर ती वरती गेली, बघा एफईजी मध्ये आली का ती कॅन्डल? नाही. नाही आली, बरोबर आहे. एफईजी मध्ये नाही आली म्हणजे एफईजी ने अजून सपोर्टचं काम नाही केलं, बरोबर आहे. बरोबर. पण या केसमध्ये इकडे एक एफईजी तयार झाला हो. आणि इकडे एक एफईजी तयार झाला, बरोबर ना. हो. 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 दोन एफईजी समोरासमोर तयार झालेत. ओके. बरोबर आहे. हा बघा इकडचा एफईजी मार्क करतो. बघा इकडचा एफईजी हा आहे का? बरोबर आहे. इथे एक तुम्हाला डार्क एरिया दिसतो. येस. हा डार्क एरिया, हा डार्क Yes, एरिया, yes. ह्या डार्क एरियाला बीपीआर बोलतात. ओके. आणि हा बीपीआर कोणता आहे? प्लस बीपीआर आहे, ठीक आहे. समजलं? कुठचा? प्लस म्हणजे बुलिश. जेव्हा पण मार्केट इथून ह्याच्यामध्ये येईल त्यावेळेला इथून कुठे जाणार मार्केट? परत वरती जाणार. सर आपण सर तो नवीन एफईजी बनला त्याचं काय? नवीन एफईजी बनला म्हणून तरच तो एफईजीच्या समोर एफईजी बनलं ना, बरोबर आहे काय? पण पहिला जो मागचा एफईजी होता त्याच्यात मार्केट कुठं सपोर्ट घ्यायला आलं? नाही आलं. मग नाही घ्यायला आलं आणि नवीन एफईजी तयार केला. बरोबर. मग ज्या वेळेला पण एफईजीच्या समोर एफईजी तयार होतो आणि त्यामधील जो ओव्हरलॅपिंग एरिया असतो त्याला काय बोलतात? बीपीआर बोलतात. ओके. त्याला काय बोलतात? बीपीआर बोलतात. मार्केट वरून जेव्हा पण त्याच्यामध्ये येईल तिथून कुठं जाणार आहे? ते वरती जाणार आहे. ओके. समजलं? म्हणून हा बीपीआर तुमच्याकडे कशाचं काम करणार आहे? इकडे सपोर्टचं काम करणार आहे, ठीक आहे. तर वीक आली त्याच्यामध्ये तर चालेल का? तर बघा हा वीक जर ह्याच्यामध्ये जर आला, लक्षात घ्या, हा वीक जर एफईजी मध्ये आला तर प्रोबॅबिलिटी कम असते की मार्केट परत येण्याची. पाठीमागच्या एफईजी मध्ये हा वीक आला तर प्रोबॅबिलिटी कमी असते आणि वीक नाही आला ह्याच्यामध्ये तर प्रोबॅबिलिटी जास्त असते की ह्यातनं मार्केट वरती जाणार. कळालं? सर काय म्हटलं तुम्ही? डबल सांगा. बघा ह्या एफईजीला ह्या कॅन्डलला डिस्क्वालिफाय केलं, येस. त्यावेळेला तो आयएफईजी तयार झाला.
मग सेकंड कॅन्डल ह्या एफयूजी मध्ये सपोर्ट घ्यायला यायला पाहिजे होती, आली का? नाही. मग थर्ड ज्या वेळेला सपोर्ट घ्यायला येत नाही त्यावेळेला 100% तुमचा बीपीआर चालणार म्हणजे चालणार. ओके. आणि समजा ह्या एफयूजीचा जर ह्या कॅन्डलने सपोर्ट घेतला असेल तर मार्केट नंतर बीपीआर मध्ये येऊ शकत नाही, इथनं डायरेक्ट वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. ओके. हे दाखवतो तुम्हाला मी. हा तुमचा एफयूजी कोणता आहे, बुलिश आहे का बेरिश आहे? बुलिश आहे. बुलिश आहे. ड्रॉइंग करून घेतला त्यांनी सर्वांनी? येस. ओके. आता हा बुलिश आहे तर तुम्हाला बेरिश दाखवतो पहिल्यांदा आणि मग चार्टवर जाऊ आपण. ओके. बघा, आता तो बुलिश होता, आता बेरिश दाखवतो. ठीक आहे. मार्केट तुमचं वरती चाललंय. मार्केट तुमचं वरती चाललंय. एकच मिनिट. बघा, मार्केट जेव्हा पण तुमचं वरती चाललंय त्यावेळेला तुम्हाला इथे मार्केटने काय तयार करून दिलं सांगा? सांगा काय तयार करून दिलं? हे काय आहे? एफयूजी. कशाचं काम करणार आहे हा? रेजिस्टन्स. सपोर्ट. आता सध्या तर तो सपोर्टचं काम करणार आहे, बरोबर ना? येस येस. हा. आणि समजा ही कॅन्डल जर त्याच्या खाली जाऊन जर क्लोज झाली अशी तर सपोर्टचं करेल का? सपोर्ट नाही करणार तो. सपोर्टचं नाही करणार, रेजिस्टन्सचं करणार, बरोबर ना? मग हा एफयूजी रेजिस्टन्सचं करणार. ओके. आणि ह्या एफयूजी रेजिस्टन्स करणार, त्याच्यानंतरची पुढची कॅन्डल ह्या एफयूजी मध्ये न येता जर खाली गेली, लक्षात घ्या, एफयूजी मध्ये न येता जर खाली गेली तर सेकंड टाइम मार्केट काय करणार, इथून ह्या एफयूजी मध्ये जाणार आणि खाली जाणार. ओके. का? कारण की इकडे तुमच्याकडे बुलिश एफयूजी तयार झाला आणि इकडे काय तयार झाला, बेरिश एफयूजी तयार झाला. ओके. आणि ह्या दोन्ही एफयूजी मध्ये जो ओव्हरलॅपिंग एरिया आहे त्याला काय बोलतात? बीपीआर. हा ओव्हरलॅपिंग एरिया ना दोन्ही एफयूजी मधला. मायनस बीपीआर. हा, मायनस बीपीआर बोलतात त्याला. ठीक आहे. ह्याला मायनस बीपीआर बोलतात. आणि हा तुमच्याकडे आता कशाचं काम करेल? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. समजलं इथेपर्यंत? याचं पण ड्रॉइंग करून घ्या आणि कोणतरी डेफिनेशन सांगा याची मला पाहिजे तर. ड्रॉइंग काढून घ्या आणि डेफिनेशन सांगा मला.
झालं. झालंय सर्वांचं? येस सर. डेफिनेशन सांगायचे. प्रिव्हियस सपोर्ट पुढचा पुढचा रेजिस्टन्स बनतो त्याला बेरिश बेरिश बॅलन्स प्राइस रेंज असं म्हणतात. नाही, एवढं कॉम्प्लिकेटेड करत बसायचं नाही. बुलिश एफव्हीजीच्या समोर जेव्हा बेरिश एफव्हीजी बनतो आणि त्यातील ओव्हरलॅपिंग एरिया जो आहे त्याला बीपीआर बोलतात. ओके. ओके सर. आणि हा बीपीआर तुमच्याकडे रेजिस्टन्सचं काम करणार म्हणून त्याला मायनस बीपीआर बोलतात. पहिल्यांदा प्लस बनला आणि नंतर मायनस बनला याचा अर्थ तो रेजिस्टन्सचं काम करणार, आणि पहिल्यांदा बेरिश बनला आणि नंतर बुलिश बनला तर तो सपोर्टचं काम करणार. तुम्हाला मी चार्टवर दाखवत होतो. ओके. नोट डाऊन करून घ्या प्रॉपर. झालंय सर्वांचं? आता मी याला चार्टवर दाखवतो. ठीक आहे. येस सर. हा. हे बघा इकडे मार्केट जेव्हा आपण वरून खाली आलं त्यावेळेला कोणता एफव्हीजी तयार झाला? बेरिश मग ह्या बेरिश एफव्हीजीच्या वरती ही जी तुमची ग्रीन कॅन्डल आहे ती क्लोज झाली का बघा? येस सर. त्याच्यानंतर ना पुढची कॅन्डल ह्या एफव्हीजी मध्ये आली का? नाही आली. नाही आली. मग नवीन मार्केटनं परत एक एफव्हीजी तयार केला. येस सर. बरोबर आहे. आता ह्या दोघांच्या समोरासमोर जो एरिया आहे, कोणता एरिया आहे? एवढाच एरिया आहे बघा समोरासमोर आहे. हा ओव्हरलॅपिंग जो एरिया आहे याला काय बोलतात? बीपीआर. बाकी सगळं डिलीट करून टाकायचं. हा एवढासा जो एरिया याला बीपीआर बोलतात, आणि हा बीपीआर तुमच्याकडे प्लस बीपीआर आहे. कशाचं काम करणार? सपोर्टचं काम करणार. वरनं कॅन्डल त्याच्यात आल्या. हो सर. आणि तिथनं कुठे गेले का वरती मार्केट? समजलं? हो सर. ओके. इथं पण आहे बघा एक एफव्हीजी तयार झालाय. येस सर. बरोबर. झालाय. परत एक एफव्हीजी तयार झाला बघा. झालाय. येस सर. पुढची कॅन्डल त्यात गेली. नाही गेली. गेली हे बघा ही गेली सर, गेली. हा सेकंड कॅन्डल गेली. गेली आणि तिथे तुम्ही सेलचा ट्रेड घेतला आणि खाली गेलं मार्केट. येस सर. समजलं? समजलं सर. ओके. आणखी दाखवतो तुम्हाला. गोल्ड मध्ये पण दाखवतो. हे शोधावे लागतात. लक्षात घ्या. एवढं सोपं नसतं ते. हे तुम्हाला शोधणं भरपूर गरजेचं असतं, कारण की ते सापडत नाही. सर आता सांगायला ते सगळे एंट्री मॉडेल आहेत काय? हो, एंट्री मॉडेल आहेत. हो का? एफव्हीजी दिसतो? दिसतोय सर. दिसतात ते एफव्हीजी. बघा एफव्हीजी मधनच मार्केट वरती गेले. हा सर. बघा फेअरवेल गॅपच्या समोर फेअरवेल गॅप मिळतोय आणि मार्केट सपोर्टचं काम करतंय. करतंय.
हो सर. समजलं? हा. समजलं तुम्हाला? समजलं सर. हा ओके, सर. ठीक आहे. ओके, बाकीच्या गोष्टी आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार. आता एवढ्या गोष्टी समजल्या तुम्हाला? येस हॅलो. सर. मॅपिंग हो, करून सर. तुम्हाला एका ग्रुपला पाठवायचे आहेत. तुम्हाला मी ग्रुपची लिंक देतो. मॅपिंग करून, कारण की तुमच्या फायद्याचं आहे. जेवढं काही तुम्हाला दिले ते तुमच्या फायद्याचं आहे. तुम्हाला करायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. ओके. मला वाटते मागच्या बॅचेसपेक्षा पण ही बॅच थोडीशी ऍडव्हान्स घेतलेली आपण. येस त्याचा सर. तुम्हाला फायदा होईल. येस येस सर सर. ऑल टाइम फ्रेम मध्ये होतोय. ग्रुपची लिंक देतो तुम्हाला. चॅट बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक टाकतो. त्या लिंक मध्ये चॅटवर मॅपिंग करून टाकायचं. विदाउट स्टडी मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होते का कोण? नाही. नाही. ओके. लिंक टाकले बघा त्याच्या चॅट बॉक्स मध्ये. ओपन होईना सर. ओपन होईना. टेलिग्राम घ्यावे लागेल तुम्हाला. टेलिग्राम आहे की. मग तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकून देतो ते. ओके. जॉईन करा तुम्ही. हा सर. सर हम्म. ओपन नाही होत सर, ते कॉपी पण होत नाही. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आले बघा. ओके सर. आलं का? बघा आलं का? आले सर. होय सर, आली आली. ओके. जॉईन करा त्याला. आणि त्याच्यामध्ये टाकायचं. काय काय शिकवलं तुम्हाला मी आज? FVG आणि BPR. IFVG. BPR. बीपीआर आणि ह्यांचे प्लस मायनस सगळ्यांचे. ओके. हा सर. प्लस मायनस. प्लस मायनस पाहिजे. हे एवढ्या सगळ्या गोष्टी मार्किंग करून पाठवायच्या. कारण की तुम्ही चुकताय की नाही हे पण बघायला पाहिजे. बरोबर ना? लिंक सर्वांना भेटली का बघा. लिंक सर्वांना भेटली असेल तर जॉईन करून घ्या फास्ट मध्ये. ठीक आहे. आता एक आपण 5 मिनिटं प्रश्नाची उत्तर घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला मी गिव्ह अवेचा जो आपण हे काढलेले आहेत ते दाखवणार आहे तुम्हाला मी. त्याच्यामध्ये 6 लोकांचं काढलेलं आहे आणि त्याचा अनालिसिस करून कोणाला विनर केला जाईल याची तुम्हाला रील पोस्ट होईल. ओके. हॅलो. ओके सर. ओके सर. होय सर. ओके. कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा. सर तुम्हाला मी प्रायव्हेट मध्ये पाठवले व्हिडिओ. हा बघितला मी तो व्हिडिओ आत्ताच. हा बघितला मी तो व्हिडिओ. काय प्रॉब्लेम नाही. सर ते ह्यामध्ये आहे काय? हम्म. त्यातली थिरी ह्यामध्ये येणार आहे का? नाही नाही बघायला पाहिजे मला. बघितल्याशिवाय नाही समजणार. ठीक आहे ठीक आहे. आपली पण मार्केट मेकरच थ्योरी आहे. ओके. कुणाचे काय प्रश्न असतील तर विचारा मला.
एक्सनेस बंद होणार न्यूज यायला लागले ते काय विषय आहे म्हणजे काय समजलेलं नाही. हे बघा सगळी जर बंद होणार म्हणायला लागल्या तुमच्याकडनं तुम्हाला ब्रोकर कडनं काय आले काय? नाही अजून सर. मी काय हा, मग- म्हणतोय MT5 ला टर्मिनल बंद करणार म्हणाले एक्सनेसचं, फक्त एक्सनेसलाच वापरायचं. मग काय करायला पाहिजे त्याला? मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? एक्सनेस वर वापरू शकता ना तुम्ही. बरं म्हणजे आपण रेग्युलर ऍप वापरतोय तसंच वापरायचं ना मग ते? हा रेग्युलर ऍप वापरतो ते कॉस्टिंगचा काहीतरी फरक पडत असेल तर म्हणणारी म्हणतात, पण ऍक्च्युअली मध्ये बंद करत नाहीत. कारण की मला वाटतं ह्या वर्षामध्ये एक्सनेस वर जास्त दबाव आणलाय बघा. हो या वर्षातच. या वर्षी जास्त दबाव आणलाय कारण की त्यांना त्यांचे ब्रोकर खपत नाहीत ना, होय. मग त्यामुळे हे आपण चाललंय. मग सर वेंटेज म्हणून नवीन आलाय तो ब्रोकर, म्हणजे तुम्ही सजेस्ट करू शकताय का? मी आतापर्यंत एक्सनेस सोबत काम करतोय, मला बाकीच्या ब्रोकरचं काही माहित नाही. बरं कोणता चालेल. ब्रोकर मी सजेस्ट पण नाही केलं. नाही, नवीन ब्रोकरवर विश्वास ठेवू शकत नाही. असतील भरपूर ब्रोकर असतील मार्केटमध्ये, पण आता सध्या मी तर एक्सनेस सोबत काम करतोय. मला कोणताही आजपर्यंत प्रॉब्लेम नाही. माझे सगळे क्लायंट आहेत ते एक्सनेसचेच आहेत. चालेल चालेल. कारण की जरी फॉरेक्सचा ब्रोकर म्हटला तर कोण कधी झोल करतोय काही तुम्हाला पण कळणार नाही. सगळे सगळे बाहेरचे आहेत आणि इनलिगल मध्येच जातात ते सगळे. होय सर. हा शेवटी कुणी पण जोड केला तरी शेवटी प्रॉब्लेम आपल्यालाच येणार आहे. पण एक्सनेसने आम्हाला एवढ्या वर्ष चांगली साथ दिली तर आम्ही त्याला नाही सोडत. चालेल. मार्केटमध्ये न्यूज कसली पण येऊ दे. तर चॅट बॉक्स मध्ये क्युरी आले बघा ना, सगळ्यांची क्लिअर होईल. नाही मी कुठल्या ब्रोकर बद्दल नाही बोलू शकत. नाही हॅलो सर, हा ब्रोकरचं नाही म्हणत, क्युरी हा. आले चॅट बॉक्स मध्ये टाकले हा. बघा, ते कोणाला समजलं नसेल तर ते क्लिअर होईल. कोणती क्युरी म्हणताय सर? IFAG BPR म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल होतं असं समजायचं का? हो बरोबर आहे. IFAG आणि BPR जो आहे तो ट्रेंड रिव्हर्स करतो मार्केटमध्ये आणि त्यावेळेला तुम्ही ट्रेड घेऊन प्रॉफिट कमवू शकताय. ओके, मिळालं सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर? ओके, हे तुम्हाला 5-5 चार्ट काढायचे, ठीक आहे? येस सर. ओके, आणि ज्याची तुम्हाला भरपूर दिवस अपेक्षा होती ती गोष्ट आता तुम्हाला मला दाखवायची आहे. गिव्ह अवेचा जो रिझल्ट लागणार आहे त्यामध्ये आपण 6 इंस्टाग्रामचे अकाउंट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये एक कोणाला तर ते मिळणार आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता, दिसते सर्वांना? एक मिनिट, ती पोस्ट मी इमेजला ओपन करतो. नाही पेंटलाच ओपन होईलच ना, फोटोजला ओपन करतो. बघा सर्वांना दिसतं का? सर हे बघा, हे 6 जे इंस्टाग्रामचे जे अकाउंट्स आहेत हे निवडलेले आहेत, त्यामध्ये एक स्टुडंटला ते मिळणार आहे. ओके, येस सर. ज्यांच्या पण कमेंट्स आणि ज्यांनी चांगल्या कमेंट्स केल्यात, ज्यांना पण गरज आहे अशी सगळं प्रॉपर अनालिसिस करून ते निवडलं जाईल. ठीक आहे? येस सर. बघा यात Okay, तुमचं नाव असेल तर तुम्हाला संधी चांगली मिळेल. ओके, सर इथपर्यंत 6 जण आलेत, त्यांचं अभिनंदन सर. ओके, चांगली गोष्ट आहे. बघा तुमचं कोणाचं नाव आहे का यामध्ये? कोणाकोणाचं आहे याच्यामध्ये नाव? माझं फक्त सर आडनावच आलंय. आडनाव चालू तुम्ही दुसऱ्याच्या आडनावाखाली बसा मग क्लासमध्ये. सर माझं पूर्ण नाव आहे. हॅलो, सर माझं आहे पूर्ण. आहे ना तुमचं? थँक्यू, आभारी आहे. आणि कोणाचं आहे बघा? सर ऍडव्हान्स बॅच मध्ये जॉईन झालो का मी? अजून नाही, अजून ह्या 6 पैकी एक जण निवडणार आहे, लक्षात घ्या. अच्छा. सगळ्यांना द्यायला मला हो, परवडत पण नाही. हे काय काय समजा ना. हा हॅलो, हॅलो, हा बोला. काय नेमकं हे? हे एक स्पर्धा होती. ह्या स्पर्धेमध्ये आमच्या इंस्टाग्रामला आणि युट्यूबला कमेंट करायचं होतं आणि त्या कमेंटमध्ये ज्यांचं पण नाव येणार, म्हणजे कमेंटमध्ये ज्यांचं पण कमेंट चांगली असेल आणि ज्यांना खरोखर मार्केट शिकायची इच्छा असेल किंवा जे पण आम्हाला प्रॉपर पहिल्यापासून सपोर्ट करत आहेत किंवा काय त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी टाकलेल्या आहेत इंस्टाग्राममध्ये कमेंट्स वगैरे किंवा युट्यूबला,
त्यांना आमच्याकडून नॉलेज ज्यांना ज्यांना चांगले मिळालं त्यांनी हे टाकलेलं आणि त्यांच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की एका स्टुडंटला ऍडमिशन आम्ही फ्री देणार आहे. ओके, समजलं? हॅलो, बघा इथे कोण कोण आहे. दिव्या शिंदे आहे का इकडे? अभिनंदन आहे तुम्ही निवड झाल्याबद्दल. त्याच्यानंतर रेश्मा समवंशी आहे का इकडे? हो सर, थँक्यू. रेश्मा. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. कोमल उकाले आहे का इकडे? भरपूर लोक जॉईन झालेले आहेत मला वाटते. त्याच्यानंतर ना तुषार पाटील, ज्यांची पण निवड झाली आणि ज्यांना पण हा गिव्ह अवे मिळणार आहे, ज्यांची पण निवड झाली आणि ज्यांना पण हा गिव्ह अवे मिळणार आहे त्यांच्या इंस्टाग्रामच्या म्हणजे मेसेज बॉक्स मध्ये त्यांना हा मेसेज मिळून जाईल तुम्हाला आपलं गिव्ह अवे मिळालेलं आहे म्हणून. ओके, नाहीतर त्या बदल्यात तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे ज्यांना पण मिळणार आहे त्यांनी आपला आभार मानायचा असेल तर त्यांनी एक व्हिडिओ तयार करून देऊ शकता. आपल्या इंस्टाग्रामला तो पोस्ट केला जाईल. ठीक आहे? ठीक आहे सर. ओके ठीक आहे. आणि कोण कोण आहे? सागर लोहार आहेत का इकडे? नाही येत वाटतं. यामध्ये जेंट्स मध्ये एकच स्टुडंट आहे, बाकी भरपूर लोक नाही आहेत. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, उद्या तुम्हाला ह्याचा रिझल्ट लागून जाईल. ठीक आहे, उद्या तुम्हाला रील्स मध्ये समजून जाईल. ठीक आहे, ओके. ओके सर. ओके सर. बाकी तुम्हाला जो टास्क दिलाय तो टास्क पूर्ण करायचा आहे आणि जो ग्रुप दिलाय त्या ग्रुपला टाकायचा आहे. ओके, कारण की तुमच्या फायद्याचं आहे. ओके, हॅलो बोला. सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला माझी निवड केल्याबद्दल. ओके 4th नंबरवरती माझं नाव आहे मयूर. आणि ओके. सर मी 4 वर्षापासून तुम्हाला फॉलो करतो. जेव्हापासून तुमचे युट्यूब वरती ते रील वगैरे यायचे ना, ओके तेव्हापासून आता ठीक आहे सर. ठीक पाहू आहे. आता, नशिबाचा भाग आहे. हो ओके ठीक आहे, कारण की सगळेच लोक आहेत आणि त्याच्यामध्ये काय अनालिस करणार त्याच्यावर आहे. ठीक आहे, तरी पण हा, तुम्ही बिलकुल. इथून पुढे तुम्ही पण कमेंट करत राहा. जे काही बाकीचे लोक आहे कमेंट्स वगैरे करत राहा. तुम्हाला पण हा. पुढच्या गिव्ह मध्ये संधी मिळू शकते. बरोबर ना? हा बिलकुल सर. हा, कारण की देवाला माहित असतं ज्याला खरोखरच स्वतः गरज असते त्याला ती संधी मिळून जाईल. हा बरोबर ना? खरोखरच गरज असते त्याला. काही अडचणी असतात आणि त्याला अपेक्षा असते आपल्याला मार्केट शिकायची, मग त्याला ते मिळून जाईल. ठीक आहे, ओके. हा सर, ठीक. त्यामुळे यावेळी जरी तुमचा नंबर आला नाही किंवा बाकीच्यांचं नाव आलं नाही तरी पण तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला युट्यूबला सपोर्ट करा. आपण फॅमिली आहोत आणि माझ्याकडून तुम्हाला जे काही गोष्टी द्यायला चांगल्या चांगल्या जमल्यात तर मी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, आणि तुम्हाला खरोखरच वाटत असेल माझ्याकडे ऍडव्हान्सला शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला आणि युट्यूबला सपोर्ट करा, कमेंट्स करा चांगल्या चांगल्या आणि तुमचं एंगेजिंग व्यवस्थित ठेवा. यातून तुमची निवड नेक्स्ट बॅचला किंवा नेक्स्ट गिव्ह अवेला होईल. कारण की मला वाटतं आम्ही आता सध्या हा दुसरा गिव्ह अवे काढलेला आहे. बरोबर ना? आतापर्यंत आम्ही 2 ऍडमिशन फ्री दिलेली आहेत. ओके, सर बॅच किती दिवस चालणार? हॅलो, हा बॅच किती दिवस चालणार? कोणती आत्ताची तुमची आता नवीन चालू होणारी नवीन बॅच? ती काय जे ऍडमिशन घेईल त्याच्यासाठी ती लाईफ टाइम असेल. नाही म्हणजे महिना 2 महिने? ऍक्च्युली बॅच असते 20 दिवसाची, पण 20 दिवसानंतर ना तुम्हाला रिपीट बसायला मिळतं ना. नाही ते झालं, मी विचारायला. मग बॅच किती दिवस चालते याचा असा अर्थच नाही. तुम्ही कधी पण जॉईन करू शकता नेक्स्ट. कारण की आमचे जे स्टुडंट आहेत ते रिव्हिजन करण्यासाठी आता पण जॉईन करतात. ते 5-5 महिने झालं बॅच जॉईन करतात, आता पण जॉईन करतात ना ते. कारण की रिव्हिजन मधनं त्यांना काहीतरी नवीन मिळत जाते. ओके, किंवा काही गोष्टी समजत नसतील तर त्या मिळून जातात त्यांना, त्यामुळं. आणि इथून पुढे मग ऍडव्हान्स चालू होईल. ओके, कारण की भरपूर लोक असे असतात त्यांना ह्या गोष्टी समजत नाहीत. पण आपलं अशी गोष्ट आहे की ज्यांना पण आपण सोबत घेऊन चाललोय त्यांना मागं टाकायचं नाहीये. त्यामुळं आपल्या क्लासेसचा हेतू असा आहे की त्यांना आपण रिपीटर बॅचेस देतो, रेकॉर्डिंग सेशन्स देतो, हँड टू हँड गायडन्स पण देतो. ओके, चालेल, ठीक आहे. उद्या तुम्हाला ह्या गिव्ह अवेचा रिझल्ट कळून जाईल. ठीक आहे, आणि जो पण स्टुडंट असेल तो ऍडव्हान्सला जॉईन होईल. ओके, येस सर. चालेल, ठीक आहे. मग
उद्या भेटू. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट सर. हा, थँक्यू. गुड नाईट.